विश्रामबागमध्ये पोलीस अधीक्षक निवासस्थानाच्या गेटसमोर मोटरसायकलचा अपघात झालाय। या अपघातात पती पत्नी गंभीर जखमी झालेत, तर धडक देणारा मोटरसायकलस्वार पळून गेलाय। या प्रकरणी जखमी उज्ज्वला रविशंकर वरुटे वय 48 यांनी अज्ञात मोटरसायकलस्वाराच्या विरोधात विश्रामबाग पोलिसात फिर्याद दिली। फिर्यादी आणि फिर्यादी यांचे पती असे दोघे जण त्यांच्या मोटरसायकल नंबर MH102122 वरून सांगलीतील जिल्हाधिकारी कार्यालय येथून गुलाब कॉलनी सांगली येथे घरी येत असताना ते विश्रामबाग सांगली येथे पोलीस अधीक्षक निवासस्थानाच्या गेटसमोर आले असता पाठीमागून विश्रामबाग चौकाकडून सांगलीकडे भरधाव वेगात येणाऱ्या एका मोटरसायकल स्वाराने त्यांच्या मोटरसायकलची धडक फिर्यादीच्या मोटरसायकलला दिली। या अपघातात फिर्यादी आणि त्यांचे पती रविशंकर वरुटे हे दोघेही त्याच्या मोटरसायकलवरून खाली डांबरी रोडवर पडून गंभीर स्वरूपात जखमी झालेत, तर धडक देऊन अपघात करणारा अज्ञात मोटरसायकल स्वार हा अपघाताच्या ठिकाणी न थांबता तो त्यांची मोटरसायकल घेऊन पळून गेलाय। हा अपघात 16 नोव्हेंबर रोजी दुपारी 1:15 वाजता झालाय। या प्रकरणी जखमी फिर्यादी यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून धडक देणाऱ्या चालकाविरोधात सायंकाळी 6 वाजता गुन्हा दाखल करण्यात आलाय।